आपण लोकसभा आणि विधानसभा महायुती म्हणून एकत्र लढलो असलो तरी प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवतील असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटलं आहे। ते काल पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं आणि सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन त्यांनी केलं। आपल्याला फक्त जनसेवेचा आणि विकासाचा विचार करून जनतेमध्ये जायचंय, येणाऱ्या निवडणुका जिंकायच्यात। राज्यातील जनतेची सेवा हाच आपल्या निवडणुकीचा नरेटिव्ह असणार आहे। म्हणूनच तुम्हाला आपल्या प्रचार पद्धतीमध्ये जनसंवाद आणि जनसन्मान हे शब्द वारंवार आपल्याला त्या ठिकाणी बोलावे लागणार आहेत। ह्याही गोष्टीचा आणि विकास आणि आपल्या लोकोपयोगी योजना ह्या पण तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्याव्यात।